नमस्कार. नेक्स्ट इंटिग्रेशन सॉल्व करणार आहोत u डॉट v रूल अप्लाय करून. इंटिग्रेशन ऑफ t इंटू साइन इनवर्स t अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर dt. दिसतात आता तिथे दिसतंय आपल्याला तीन फंक्शन्स दिसत आहेत, तीन फंक्शनची कॉम्बिनेशन्स आहेत, पण आपल्याला u डॉट v रूल मध्ये तिथे फिट करायचं आहे. देअरफॉर दोन फंक्शनच्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला घ्यावं लागेल. तर कुठला एखादा रूल अप्लाय होऊन इंटिग्रेशन सिंपल होत असेल तर त्या दोन फंक्शनना आपण एकत्र घ्यायचं. सो इथे जर ऑब्झर्व केलं तर साइन इनवर्स टी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर या सगळ्याला जर तुम्ही एक फंक्शन घेतलं तर त्याचं इंटिग्रेशन काढणं पॉसिबल आहे. बिकॉज तो फॉर्म्युला करोलरी आठवत असेल तर एफ डॅश इंटू एफ रेस टू एन अशा पद्धतीने असेल तर त्याचं आन्सर काय असतं, एफ रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 असं आपण फाइंड आउट करू शकतो. इथे साइन इनवर्स टी आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर साठी ते पॉसिबल आहे. बिकॉज साइन इनवर्स टी चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. सो या फॉर्म्युल्यात ते फिट होईल, ऍडजस्ट होईल. देअरफॉर टी हे सेपरेट फंक्शन आणि बाकी सगळं आहे ते वेगळं फंक्शन असं u डॉट v अशा रूलने आपण घेणार. सो आपण ते इंटिग्रेशन लिहूया. टी हे एक फंक्शन आणि बाकी सगळं आहे ते रिमेनिंग अदर फंक्शन. सो विच इज इक्वल टू i इज इक्वल टू असं म्हणूया, i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ t इंटू साइन इनवर्स t अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर dt. आता याला u डॉट v रूल अप्लाय करायचा. हे t मीन्स ओनली t मीन्स u फंक्शन आहे, फर्स्ट फंक्शन, आणि हे सेकंड फंक्शन. याला फर्स्ट आणि याला सेकंड बिकॉज इथे जरी अल्जेब्राइक असेल तरी विथ ट्रिग्नॉमेट्री आहे, ते ट्रिग्नॉमेट्री फंक्शनचं कॉम्बिनेशन येते. म्हणजे ट्रिग्नॉमेट्री नंतर येणार, अल्जेब्राइक आधी. LIATE मध्ये अल्जेब्राइक फर्स्ट येणार, देन ट्रिग्नॉमेट्री. सो इंटिग्रेशन ऑफ uv इज इक्वल टू u इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v dx. हा तो रूल आहे, आपल्याला माहिती आहे आतापर्यंत, तुमचा चांगलं लक्षात राहिला असेल. आता हा रूल आपण याला इथे अप्लाय करणार आहोत. सो i इज इक्वल टू फर्स्ट मीन्स t इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड इज साइन इनवर्स t अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर dt मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर विथ रिस्पेक्ट टू टी आहे बिकॉज सगळी व्हेरिएबल टी मधली आहेत, त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू टी घेणार आपण, इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड साइन इनवर्स टी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर dt. हे सगळं आन्सर आल्यानंतर विथ रिस्पेक्ट टू टी त्याचं इंटिग्रेशन इथे फायनली घ्यायचं असतं. याला इक्वेशन 1 असं आपण म्हणूया. i इज इक्वल टू हे सगळं एक्सप्रेशन त्याला इक्वेशन म्हणूया 1 कन्सिडर करूया. बिकॉज हे जे इंटिग्रेशन आहे त्याचं आपण एका फॉर्म्युल्याने आन्सर काढणार आहोत आणि हे इंटिग्रेशन दोन्ही सेमच आहेत. ती इंटिग्रेशन्स आपण काय ती काढून घेऊ आणि नंतर इक्वेशन 1 मध्ये आणून ती सबस्टिट्यूट करू. सो कन्सिडर इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स टी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर dt. तुम्हाला जर पटकन ह्याच ठिकाणी सॉल्व करता येत असेल तर हे वेगळं कन्सिडर करायची गरज नाही, इथे डायरेक्ट त्याचा आन्सर लिहून घे. आता ह्याचा आन्सर आता हे सॉल्व करत बसायची गरज नाही, कारण हे फॉर्म्युल्यामध्ये फिट होते. कोणता फॉर्म्युला आहे तो, इंटिग्रेशन ऑफ, ते रिझल्ट म्हणून आपण लिहू नंतर. तर काय आहे की एफ एम इंटू एफ डॅश dx असं जर तिथे काही ऑब्झर्व झालं तर एफ एम इंटू एफ डॅश dx दिसतंय का, तर आहे. बिकॉज एफ एम मीन्स साइन इनवर्स टी इंटू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर dt असं दिसतंय. सो एफ एन इंटू एफ डॅश साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. सो डेरिव्हेटिव्ह पण त्या इंटिग्रेशन मध्ये इथे दिसतंय आणि फंक्शन दिसतं. तर ह्याचा आन्सर काय आता, एफ रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. एफ काय इथे साइन इनवर्स टी. सो याचा आन्सर येईल दॅट इम्प्लाइज साइन इनवर्स टी ऑफ साइन इनवर्स टी चा स्क्वेअर येणार आहे, कारण ते साइन इनवर्स टी चा रेस टू 1 आहे. सो इथे असतं एफ रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 असं ते आन्सर असतं. अपॉन इथे 2 अपॉन, कारण साइन इनवर्स टी रेस टू 1 आहे इथे, तो साइन इनवर्स टी रेस टू 2 अपॉन 2 असं त्याचा आन्सर येईल. प्लस सी. आता आपण प्लस C1 C2 वगैरे घेऊया, कारण फायनल सगळे ऍब्सॉर्ब होऊन आपण त्याला सी म्हणणार. सो हे जे पर्टिक्युलर इंटिग्रेशन आहे त्याचा आन्सर सिंपल आहे, बिकॉज ही करोलरी आपण यूज केली. आता ह्याचा आन्सर आपण हे लिहायचं
आणि रिझन काय ते इथे ती करोलरीचं ते स्टेटमेंट तुम्ही लिहा. सो याचा आन्सर आपल्याला मिळालाय. आता आपण इक्वेशन 1 आय जे आहे ते रिराईट करूया. या दोन टर्मचं आपल्याला आन्सर मिळालंय ते तिथे प्लेस करूया आणि अजून काही पुढे सॉल्व्ह करायला लागतंय का ते चेक करू. सो पुटिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, पुटिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 becomes I is equal to T into हे आन्सर साइन इनवर्स T स्क्वेअर, साइन इनवर्स T अपॉन 2 आणि याचा स्क्वेअर. याचा आन्सर आपण इथे ठेवलं मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ टी किती येतं 1 विथ रिस्पेक्ट टू टी आहे ना त्यामुळे 1 इंटू याचा आन्सर काय आलाय साइन इनवर्स टी स्क्वेअर अपॉन 2 इंटू साइन इनवर्स टी स्क्वेअर अपॉन 2 आणि डी. आता सगळ्या व्हॅल्यूज आपण व्यवस्थित लिहिल्यात का बघा. टी इंटू हे आन्सर काढले ते लिहिलं मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इज 1 इंटू या इंटिग्रेशनचं आन्सर आपण काढलं तर हे आन्सर आलंय dt. आता इक्वेशन 1 आपण रिराईट केलंय. आता काय काय सॉल्व्ह करायला लागतंय ते बघू आपण. अजूनही कम्प्लीट आन्सर आलेलं नाही. ते C1 C2 दिलं नाही ते सगळ्यात शेवटी आपण कॉन्स्टंट लिहू C. आता अजून काय काय सॉल्व्ह करायला लागणार आहे ते बघूया. आता हे तर झालं, हे सिम्प्लिफाय झालं. मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन फक्त आता आपल्याला काढायला लागेल. 1/2 तर आपण बाहेर घेऊ शकतो. फक्त साइन इनवर्स टी स्क्वेअर याचे इंटिग्रेशन काय येतं ते बघायला लागेल आणि ते इथे आणून सबस्टिट्यूट करावं लागेल. इथेच ते घ्यायला नको, आपण ते सेपरेटली घेऊया, कन्सिडर करूया, ते सॉल्व्ह करूया आणि नंतर आपण याची व्हॅल्यू आणून सबस्टिट्यूट करूया. सो इक्वेशन 2 I इज इक्वल टू धिस, हे इक्वेशन 2 म्हणूया. आता यातला कॉम्प्लिकेटेड पार्ट फक्त एवढाच आहे, साइन इनवर्स टी ब्रॅकेट स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढायचं. आता हे ट्रिग्नॉमेट्रिक लिनियर फंक्शन नाही आहे त्यामुळे इथे चेन रूल सारखं अप्लाय करता येणार नाही. डायरेक्ट रेस टू 3/3 वगैरे असं त्याचं इंटिग्रेशन येत नाही. थोड्या वेगळ्या मेथडने काही सबस्टिट्यूशन लागते का किंवा काही आयडेंटिटीज यूज कराव्या लागतात का हे सगळं बघून त्याचं इंटिग्रेशन काढावं लागेल. एका स्टेपमध्ये याचं इंटिग्रेशन येणार नाही. सो आपण हे इंटिग्रेशन वेगळं कन्सिडर करू. सो कन्सिडर इंटिग्रेशन हे 1/2 घ्यायची गरज नाही, 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. फक्त साइन इनवर्स टी ब्रॅकेट स्क्वेअर dt एवढंच इंटिग्रेशन कन्सिडर करू. एवढंच इंटिग्रेशन कन्सिडर करणार आहोत. हे आपल्याला दुसऱ्या कुठल्या आयडेंटिटीजने वगैरे सॉल्व्ह करणं तसं पॉसिबल दिसत नाही आहे. आपल्याला डायरेक्ट सबस्टिट्यूशन इथे अप्लाय करावी लागेल. सो आपण ह्या साइन इनवर्स टीला फक्त सबस्टिट्यूशन करूया. आता टी हे व्हेरिएबल आहे त्यामुळे थीटा वगैरे कुठलं तरी डिफरंट व्हेरिएबल. सो एवढ्याला सबस्टिट्यूशन करायची कारण स्क्वेअर वगैरे असेल एखादा अल्जेब्रिक फंक्शनचं ते सॉल्व्ह करता येईल. सो पुट सबस्टिट्यूट पुट साइन इनवर्स टी इज इक्वल टू थीटा सपोज आपण घेतलं. अर्थात आपल्याला टी मध्ये हवंय त्यामुळे आपण करणार देअरफॉर टी इज इक्वल साइन दोन इकडे अपडेट केलं की याचं साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होतं, टी राहील. सो इकडे साइन ऑपरेट होईल साइन थीटा. टी इज इक्वल टू साइन थीटा का करून घेतलं कारण आपल्याला dt पण रिप्लेस करावा लागेल ना. जेव्हा याला सबस्टिट्यूशन करतो तेव्हा dt पण रिप्लेस करायचं असतं वेगळ्या व्हेरिएबलमध्ये. सो dt रिप्लेस करायचं झालं तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. dt इज इक्वल टू साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह आहे कॉस थीटा डी थीटा. इथे एक्स्ट्रा आलाय पण जरी एक्स्ट्रा व्हेरिएबल आलेलं असलं याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण एक्स्ट्रा असं आणायचं नाही व्हेरिएबल कारण मग आणखीन कॉम्प्लिकेटेड होईल. पण तेव्हा यू डॉट व्ही रूल आपण कधी अप्लाय केलेला नव्हता. आता जर इथे दोन व्हेरिएबल आली तर यू डॉट व्ही रूल आपण अप्लाय करून ते सॉल्व्ह करू शकतो हे आपल्याला माहिती. त्यामुळे जरी dt इज इक्वल टू सिम्प्लिफाय नव्हता एक एक्स्ट्रा टर्म जरी आली असेल तरी ह्या टर्मपेक्षा किंवा ह्या फंक्शनपेक्षा नक्कीच ते सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आपण हे जे टी मधलं फंक्शन आहे ते सगळं थीटामध्ये आता कन्व्हर्ट करणार. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स टी dt आपण थीटामध्ये आता सगळं कन्वर्ट केलंय. सो आता टीची व्हॅल्यू काय आहे साइन थीटा. साइन इनवर्स टी म्हणजे काय थीटा. सो साइन इनवर्स टीच्या प्लेसमध्ये थीटा ठेवल्यामुळे थीटा स्क्वेअर झाला. त्याच्यानंतर डीटीची व्हॅल्यू काय कॉस थीटा डी थीटा, कॉस थीटा डी थीटा. आता इथे ऑब्झर्व केलं तर थीटा स्क्वेअर आणि कॉस थीटा अशी दोन फंक्शन्स आले म्हणजे यू डॉट व्ही रूल इथे अप्लाय करायला लागेल. म्हणून आपण हे इथेच सॉल्व्ह करत बसलो नाही. म्हटलं तसं हे थोडंसं
अजून त्याच्यात सॉल्व करावं लागणार आहे, त्यामुळे आपण इथेच सॉल्व करत बसायचं नाही, सरळ सेपरेटली कन्सिडर केलंय. याची व्हॅल्यू आपण हे सगळं सॉल्व करून काढूया आणि मग नंतर इक्वेशन 2 मध्ये जाऊन सबस्टिट्यूट करू. सो आता आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे थीटा स्क्वेअर कॉस थीटा डी थीटा. मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हटलं होतं की यू डॉट व्ही रूलची जी एक्झाम्पल्स आहेत ती अशी 1-2 स्टेपमध्ये सॉल्व होत नाहीत, त्यासाठी रिपीटेडली तो यू डॉट व्ही रूल वगैरे अप्लाय करत राहावं लागतं. सो तुम्ही आता 2-3 एक्झाम्पल झाली त्याच्यात बघितलं असेलच. याच्यात आता आपल्याला परत यू डॉट व्ही रूल अप्लाय करावा लागणार आहे. सो कुठलं इंटिग्रेशन आहे, कन्सिडर थीटा स्क्वेअर कॉस थीटा डी थीटा. आता याच्यासाठी यू डॉट व्ही आता डायरेक्ट अप्लाय करूया, विच इज इक्वल. आता अल्जेब्राइक फर्स्ट आणि ट्रिग्नॉमेट्रिक सेकंड हे आता आतापर्यंत लक्षात आलं असेल. सो याला फर्स्ट प्लेसला आणि ह्याला सेकंड प्लेसला ठेवायचे आपल्याला. सो फर्स्ट मीन्स थीटा स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस थीटा डी थीटा मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आता विथ रिस्पेक्ट टू थीटा हेच इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस थीटा डी थीटा. हे सगळं आन्सर काढल्यानंतर त्याचं पुन्हा इंटिग्रेशन आहे. सो दॅट इम्प्लाइज थीटा स्क्वेअर इंटू कॉस थीटाचं इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह मायनस आहे पण इंटिग्रेशन प्लस आहे, प्लस काय आहे साइन थीटा आहे. सो याचं इंटिग्रेशन आलं साइन थीटा मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा स्क्वेअर मीन्स किती येणार विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे त्यामुळे नुसतं 2 थीटा इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस थीटा इज साइन थीटा. पण यू इंटू ही अजून एकदा अप्लाय करावा लागणार. सो रिपीटेडली आपल्याला अप्लाय करायला लागतो. पेशंटली तो अप्लाय करत राहायचं. साईन व्यवस्थित आपण कॅरी करतोय ना चेक करायचं, त्या स्टेपला साईन ॲडजस्ट करून घ्यायची, मायनस मायनस कुठे प्लस होत असेल वगैरे, आणि तो रिपीटेडली अप्लाय करायचा. आता पुन्हा ह्या एवढ्या पोर्शनसाठी आपल्याला अगेन हा रूल अप्लाय करायला लागेल. हे आन्सर मिळालं थीटा स्क्वेअर साइन थीटा. म्हटलं तसं खूप कठीण असं नाहीये पण खूप लेंदी असतात यू डॉट व्ही रूल अप्लाय करून सॉल्व करायची एक्झाम्पल्स. तर 2 बाहेर घेऊया आणि उरलेले याचं इंटिग्रेशन आपण इथे घेऊया. ते 2 बाहेर आले. आता मायनस आणि 2 दोन्ही बाहेर. थीटा साइन थीटाचं थीटा अल्जेब्राइक आहे, सो फर्स्ट अँड दिस इज सेकंड. सो फर्स्ट मीन्स थीटा इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. या सगळ्याचं इंटिग्रेशन आपल्याला काढायचं. आता आपण हे सगळं इथे घेऊया परत. ह्या 2 इंटिग्रेशन्स वगैरे जरा सॉल्व केली की आपलं बऱ्यापैकी सॉल्व होईल. ते सगळं झाल्यानंतर इक्वेशन 2 मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, बिकॉज आपण फक्त ह्या एवढ्या पोर्शनची व्हॅल्यू काढण्यासाठी हे सगळं सबस्टिट्यूशन मेथड आणि हे सगळं अप्लाय करतोय. सो दॅट इम्प्लाइज थीटा स्क्वेअर साइन थीटा मायनस 2 इंटू ब्रॅकेट. आता हे सॉल्व करूया. थीटा इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन थीटा इज मायनस कॉस थीटा. सो ब्रॅकेट घालूया. नंतर ती सगळी ऍडजस्ट करायची आपल्याला. साइन कुठे काय आहे ते मायनस साइन मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा इज 1 इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन थीटा इज मायनस कॉस थीटा. अजून एक इंटिग्रेशन राहिलंय, ते इंटिग्रेशन अजून राहिले ते नेक्स्ट स्टेपला करूया. फक्त हे व्यवस्थित कॅरी केलेत ना बघा. थीटा स्क्वेअर साइन थीटा मायनस 2 बाहेर ब्रॅकेटमध्ये थीटा इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन इज मायनस कॉस मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा इज 1 इंटिग्रेशन ऑफ साइन इज मायनस कॉस थीटा. पेशंटली करावं लागतं ते, फक्त एवढंच आहे. थीटा स्क्वेअर साइन थीटा मायनस 2 इंटू ब्रॅकेट हे मायनस थीटा कॉस थीटा झालं मायनस 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 प्लस. सो इथेच लगेच प्लस करून घ्या. नंतर परत बाहेर येताना हे मायनस साईन होते, नंतर बघू. आधी त्या स्टेजला ते साईन लगेच ऍडजस्ट करून घ्या. सो मायनस मायनस प्लस. आता कॉस थीटाचं इंटिग्रेशन काय असतं तर प्लस साइन थीटा. त्यामुळे फायनली सगळी इंटिग्रेशन आतापर्यंत जी येत होती ती सगळी आता सॉल्व झाली. आता हे 2 आपण आत घेऊया. मीन्स थीटा स्क्वेअर साइन थीटा मायनस 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 प्लस इथे येणार 2 थीटा कॉस थीटा मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस 2 साइन थीटा. आता ही व्हॅल्यू सगळे कशाची आली, आपण काय कन्सिडर केलं होतं, फक्त एवढं इंटिग्रेशन कन्सिडर केलं होतं. त्या सगळ्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आली ही. आता
ही जी व्हॅल्यू आली ती आपण इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. पण इक्वेशन 2 जर तुम्ही बघितलं तर सगळ्या टी मधल्या आहे. त्यामुळे इथल्या ज्या व्हॅल्यू आल्या ज्या थिटा मध्ये दिसतात त्या आधी आपल्याला टी मध्ये घ्याव्या लागतील. त्या टी मध्ये इथेच लिहून घेऊ म्हणजे तिथे नंतर कन्फ्युजन नको. आणि मग त्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथे त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू म्हणून इथे घालूया. कारण कॉम्बिनेशन नाही ठेवत आपण. थिटा हे कशाला आला आपण सबस्टिट्यूशन मध्ये सिंपल करण्यासाठी थिटा घेतलं. आन्सर शेवटी टी मध्येच घ्यायला. सो आपण हे टी मध्ये आता लिहूया. आता आपण सगळ्या व्हॅल्यूज घालू. आठवा आपण काय काय लिहिलं होतं की टी इज इक्वल टू साइन थिटा अशी ती व्हॅल्यू होती. आणि थिटा कुठे जर असेल सिंपल थिटा असेल तर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स टी होतं. सो ह्या व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट करून त्याला सगळ्याला टी मध्ये आणू. पण कॉस थिटा असं तिथे कुठे नव्हतं. कॉस थिटाची डी थिटा वगैरे अशी व्हॅल्यू लिहायची नाही. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू इथे दिसत नाहीये. म्हणजे कॉस ठेवून चालायचं नाही. ह्याच स्टेजला या कॉसचं कन्वर्जन साइन मध्ये करायला लागेल. कारण फक्त आपल्याकडे साइनच्या रिलेटेड व्हॅल्यूज इन द फॉर्म ऑफ टी आहेत आणि त्या आपल्याला टी मध्ये आणायच्या. त्यामुळे इथे कॉस आलाय तेवढा फक्त साइन मध्ये कन्वर्ट करू म्हणजे आपल्याला त्या व्हॅल्यूज तशा घालता येतील. सो सिंपल आहे ते थिटा स्क्वेअर. कारण साइन आणि कॉस रिलेटेड आयडेंटिटीज माहिती आहेत आपल्याला. +2 कॉस थिटाचा 2 थिटा. कॉस थिटाचा आपल्याला कन्वर्ट साइन थिटा मध्ये करायचं. ते कसं येणार स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस दिस 2 साइन थिटा. कारण आपल्याला हे कॉम्बिनेशन फक्त टी आणि साइन एवढंच कॉम्बिनेशन माहिती. तेवढ्याच व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो. पण सगळं एक्सप्रेशन हे टी मध्ये असायला हवं. मग टी मध्ये असण्यासाठी सगळ्या आधी साइन मध्ये यायला हवं. म्हणून हा इथला जो कॉस होता तेवढा फक्त आपण साइनच्या आयडेंटिटीने रिप्लेस केला. कुठेही व्हॅल्यू चेंज केलेली नाही. कारण cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अँड cos थिटा म्हणजे काय ना स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर. आता आपल्याकडे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण इथे सगळीकडे सबस्टिट्यूट करणार आहोत. साइन थिटा मीन्स टी आहे अँड थिटा मीन्स साइन इनवर्स टी आहे. सो दॅट इम्प्लाइज हे एवढं सगळं त्याचा आन्सर आहे किंवा एवढ्या सगळ्या स्टेप्स आहेत ह्याचं इंटिग्रेशन काढण्याच्या. म्हणून आपण ते सेपरेटली घेऊन सॉल्व केलंय. सो दॅट इम्प्लाइज थिटा स्क्वेअर साइन थिटा नाही ठेवणार आपण. थिटा स्क्वेअर इंटू थिटा स्क्वेअर नाही ठेवणार. थिटाच्या इथे राहणार साइन इनवर्स टी. ब्रॅकेट घालूया साइन इनवर्स टी स्क्वेअर थिटाच्या इथे. आणि साइन थिटा मीन्स काय टी. सो इंटू टी प्लस 2 इंटू थिटा मीन्स साइन इनवर्स टी अँड हे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा इज टी 1 मायनस टी स्क्वेअर मायनस 2 साइन थिटा इज टी -2. एकदा सगळं परत कन्फर्म करा व्यवस्थित. तुम्ही टी मधल्या व्हॅल्यूज घातल्यात ना. थिटा स्क्वेअर साइन इनवर्स टी स्क्वेअर साइन थिटा इज टी 2 साइन इनवर्स टी 1 मायनस टी स्क्वेअर -2t असं आपण सगळं एक्सप्रेशन आता टी मध्ये आणलंय. आता ही टी मधली व्हॅल्यू आपण या इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करूया. आधी इक्वेशन 2 आपण रिराईट करूया आणि हे नंतर तेच. कारण हे कशाची व्हॅल्यू काढली ते आपण ही सगळी व्हॅल्यू आहे इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स टी ब्रॅकेट स्क्वेअर dt. ह्याला इक्वेशन पाहिजे तर इक्वेशन 3 मिळेल. सो इक्वेशन 3 मध्ये आपण एक व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. कशाची इंटिग्रेशन ऑफ दिस. याची ही सगळी व्हॅल्यू आहे. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये इथे सबस्टिट्यूट करणार. तर सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 3 इन इक्वेशन 2. सो पुट फ्रॉम इक्वेशन 2 and 3 किंवा असं लिहा सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ 3 इन इक्वेशन 2. So we will get I is equal to first तसंच आहे t/2 into sin inverse t ब्रॅकेट स्क्वेअर. हे आहे तसं पहिली स्टेप आहे तशी मायनस 1/2. हा 1/2 बाहेर येणार ना आणि आपण फक्त याची व्हॅल्यू काढली. सो 1/2 इथे बाहेर आणि ती इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स टी ची सगळी व्हॅल्यू लिहून घेऊया. इथे काय होती t साइन इनवर्स टी स्क्वेअर प्लस 2 साइन इनवर्स टी इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर झालं. त्याच्यानंतर मायनस दिस 2t प्लस सी. आता लिहूया कारण सगळे इंटिग्रेशन सॉल्व्ह झाले त्यामुळे आपण कॉन्स्टंट लिहूया. आता सगळं लिहिलंय ना बघा.
ही फर्स्ट टर्म होती ती ॲज इट इज. सेकंड टर्म मध्ये 1/2 कॉमन बाहेर आले होते कॉन्स्टंट, आणि इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही होती ती आपण सगळी इथे अशी त्या याच्यात लिहून घेतली. आता 1/2 आहे तो आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय करून ते सगळे एक्सपांड करूया. सो विच इज इक्वल टू t/2 साइन इनवर्स t ब्रॅकेट स्क्वेअर मायनस साइन 1/2 ने मल्टिप्लाय केले की t/2 साइन इनवर्स t ब्रॅकेट स्क्वेअर, हे मायनस से इथे येणार मायनस 2/2 ते 1 होणारच आहे पुढच्या स्टेपला. 2/2 साइन इनवर्स t इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. हे मायनस आणि हे मायनस प्लस झालं 2t/2 आणि प्लस c. आता काय काय कॅन्सल होत आहे वगैरे ते सगळं ह्या स्टेजला बघूया, आणि काय फक्त राहत आहे शिल्लक ते आपलं इंटिग्रेशनचा आन्सर असेल. तर इथे बघितलं तर t/2 साइन इनवर्स टी स्क्वेअर प्लस t/2 साइन इनवर्स टी स्क्वेअर मायनस, तर सगळीच्या सगळी टर्म इथे प्लस आणि मायनस आल्यामुळे कॅन्सल होते. इथे फक्त 2 कॅन्सल झाले आणि इथे पण 2 कॅन्सल झाले. म्हणजे ह्याला मायनस साइन आहे आणि ह्याला प्लस साइन आहे. सो फायनल आन्सर इज इंटिग्रेशन ऑफ धिस. याचा फायनल आन्सर येत आहे आय इज इक्वल टू, हे राहिलं मायनस साइनने, मायनस साइन इनवर्स टी इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर, आणि हे प्लस राहिलं 2 कॅन्सल झाले, प्लस टी राहिलं आणि प्लस सी. सो हे आपलं ह्या इंटिग्रेशनचं फायनल आन्सर आहे. आता सगळे इंटिग्रेशन सॉल्व्ह झाले त्यामुळे हे फायनल आन्सर मिळालं. सो अशा टाईपमध्ये ज्या कॉम्बिनेशन्स येतात त्या कुठल्या दोन यांना एक व्हेरिएबल म्हणायचं, आणि कशाला, कारण 3 व्हेरिएबल्स आपण नाही सॉल्व्ह करणार, 2 व्हेरिएबलमध्ये त्यांना ग्रुप त्याचे करायचे. त्यामुळे ते केल्यानंतर सॉल्व्ह केलं, परत एकदा एक इंटिग्रेशन घ्यायला लागलं, सबस्टिट्यूशन मेथड वगैरे, जितके वेळेला u.v रूल अप्लाय करायला लागेल तेवढ्या वेळेला करायला लागतो, आणि मग फायनली तुम्हाला आन्सर येतो.